चला 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 बसायला म्हणताय थांबू दे प्रगती बघितली आणि कंपनीने त्याला पदोन्नती दिली. त्यांना रिटायर होत आहे. काम करत असता असता त्यांनी कामगारांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले, कर्मचाऱ्यांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले आणि काम करून घेत असतं. काम करता करता त्यांनी एक ठरवलं होतं, कोणाबरोबर स्पर्धा करायची नाही, कोणाबद्दल द्वेष करायचा नाही. जे आपल्याला काम दिलेलं आहे त्यामध्ये सिद्ध करून दाखवायचं आणि आपली जिद्द करायची. त्याचबरोबर त्यांचा स्वभाव होता की आपण बरेच वेळा बघतो की काही लोकांना संधी मिळत असतात
जीवन जगावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. कुटुंबीय व्यासपीठावर माननीय जोशी साहेब, लाड साहेब, पवार साहेब, फडके साहेब, गायकवाड साहेब आणि व्यवसायाचे सर्व प्रतिनिधी, युनियनचे सर्व पदाधिकारी, पतसंस्थेचे पदाधिकारी, सर्व कामगार, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं वैरागदारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं भविष्याचे उत्तम आनंदाने आरोग्य यावं अशी गणेशाची प्रार्थना करतो. आता माझ्या मनात माझे मित्र आपले बरंच नागपूरचे बरोबर व्यक्त केले. आपल्याला कल्पना आहे, आपण 1988 साली सर्वजण वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी आलो आणि आपले गाव लागताना सुरू झालं. त्यामुळेच वैरागदार हे वेळेगावचे सुपुत्र वेळेगावातून या ठिकाणी आले. मला वाटतं पहिल्यांदा गाड्या पडायच्या नव्हत्या, त्यामुळे पहिली पिढी त्यांची कंपनीमध्ये असेल आणि त्यांचा पार्टनर आपला प्रथम शरद आडेगावचे ते काय तो ही जागा आता रिक्त होण्याचं धोका आहे. त्याचं प्रत्येकाला जावं लागतं आणि त्याच्यातून बरंच काही शिकलं. आम्ही बरंच शेअर करायचो. त्याचं कुटुंब अतिशय वेल सेटल केलेलं आहे. त्यामुळे आपल्या बहिणीचा मोठा आभार आहे. आता त्यांचं जे वैभव आहे, कोणी वेळेगावातून अपलोड करण्याचं सगळीला सुद्धा असं त्यांचं घर आहे. अतिशय मुलीला सगळ्यांना आज त्यांचे योगाचं चांगल्या अतिशय चांगल्याप्रमाणे मार्गदर्शन करून उत्तम असं सेटल केलेलं आहे. असा हा चांगला मित्र आज रिटायर होत आहे. मी त्यांना माझ्या सर्व आपल्या सहकार्याच्या वतीनं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढे अतिशय आनंदाने जावं अशी गणेशाची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन. मंचावर असलेले मान्यवर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, आमच्या काकांनी म्हणजे दोन्ही काकांनी बळीराम महाराज आमचे छोटे पण मोठे बंधू बाबाराम महाराज आहे. या दोन्ही काकांनी आम्हाला कधीच बाबा नाही अशी जाणीव कधीच होऊन गेली. जेव्हा बाबा हयात होते तेव्हा सुद्धा ते मला आज त्यांना एवढंच सांगायचं आहे की संस्कृतचा दोहा आहे की नंदी असतं प्रारंभ, म्हणजे आज त्यांचं एक चांगली युनिक होती ते कंपनीमध्ये ती संपती आहे आणि दुसरी नवी युनिक चालू होते. तर मला आता त्यांना एकच सांगायचं आहे की आमच्या सगळ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. तर आता ही दुसरी युनिक आहे, त्यांनी ते स्वतः राहायला उपस्थित राहायला त्यांनी सोय करून दिली आणि ते बोलण्यासाठी पण मंच उपस्थित करून दिला. त्याबद्दल JK कंपनीचे सुद्धा आभार. धन्यवाद.
त्यांनी दुःख समाधानानं वावरावं. त्यांचा मुलगा मुंबईला दिला आहे, मुलीकडे देखील मुलीचं लग्न आलेलं आहे. आता आणि असे वावरावे अशी सगळ्या विनंती करतो आणि बळीराम याला शुभेच्छा देतो सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी ते जमलं. बळीरामाला तर म्हणायचं की त्यांचा प्रवास होता. सगळ्यांनी सांगितलं की मशीन ऑपरेटर त्याच्यानंतर चार्जर आणि सुपरवायझर ऑपरेटरला ते रिटायर होते. मी जॉईन झाल्यानंतर ते चार्जर होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर चांगले संबंध होते. म्हणजे त्याच्यात आमचाही स्वाद होता आणि एखादा नवीन सेटिंग असेल किंवा एखादा मशीनचा प्रॉब्लेम काढण्यासाठी असेल आणि त्यात त्यांची पीएपी होती, त्यामुळे त्यांची मदत ही नेहमीच लागायची. नवीन एखादं म्हणजे एखादा डेव्हलपमेंटचा पॅटर्न असेल, बाहेरून कमायचं असेल तर त्यांची शिफ्ट कोणती हे आम्ही नेहमी विचारायचो. आता काल परवाही प्रोडक्ट नवीन आले होते तर त्याचं सेटिंग त्यांनी केलं, तर त्यांची ऑर्डर आली तर याच्यापुढेही त्यांची नक्कीच आठवण येत आहे. असं बळीराम नानाची मुलंही उच्च शिक्षित आहे, मिसेसही सरकारी कर्मचारी आहेत, आमच्या गावामध्ये पण येत होत्या. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, तसंच आरोग्यदायी जावं हीच प्रार्थना. जोशी साहेब, आमचे लाड साहेब, आमचे प्रोडक्शन मॅनेजर पवार साहेब आणि आमचे मॅनेजर फडके साहेब, तसेच आमच्या डिपार्टमेंटचे मोरसकर साहेब आणि आमचे तारापूरचे लाड साहेब आणि आमचे गायकवाड साहेब, त्यांना मी सर्वांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. आपला सन्मान आहे माझ्याकडून सगळ्यांना मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझं 1989 साली मी या जैकोबॅक्स कंपनीमध्ये जॉईन झालो. असे जॉईन होतो म्हणताना मी या कंपनीत पहिल्यांदा आलो, त्यावेळेला एका मशीनवर PS4 मशीन होते. त्या मशीनवर मला नाईक साहेब होते, त्यांनी मला त्या मशीनवर सांगितले ही मशीन उद्यापासून ही मशीन चालवायची. आणि ही मशीन चालवत असताना मी ही मशीनवर 4 ते 5 वर्ष ती मशीन चालवली. मशीन चालवताना माझं एवढं स्किल चालू होतं की साहेब म्हणाले हा मुलगा एक कुठेतरी चांगल्या पुढे जाण्याच्या मार्गावर आहे. आणि अशाच वेळेस करत असताना एक चार्जरची परीक्षा निघाली. 16 लोक त्या परीक्षेसाठी बसले होते. 16 लोकांनी परीक्षा दिली. 16 लोकांनी परीक्षा दिली. त्याच्यात मला पहिला नंबर आला आणि मला तिथपासून पुढे मला प्रमोशन मिळत गेलं. मी चार्जर झालो, नंतर सेटर झालो.
त्यावेळेला माझी मिसेस कोल्हापूरला इलेक्ट्रिकल ट्रेनिंग होतं सुपरवायझर सर. त्या ट्रेनिंगला 6 महिने माझी मिसेस कोल्हापुरात होती. त्यावेळेला माझा मित्र राजू पाटणकर त्यावेळेला मी पश्चिमला येत होतो 6 महिने माझ्या या माणसानं मला दररोज चपाती डबा घेऊन यायचा माझ्यासाठी. मी राजू पाटणकर यांचा मी अतिशय ऋणी आहे. तसेच माझ्या सर्व कामगार बंधूंचा मी ऋणी आहे. माझ्या आता माझ्याबरोबर आलेले माझ्या घरची फॅमिली त्याची मी थोडक्यात माझी ओळख करून देतो. माझी मिसेस आरोग्य खात्यात आताच सेवानिवृत्त झाली आहे, जिल्हा परिषद होती. माझी आई आता वय वर्षाची 90 आहे, पण मी म्हटलं की माझ्या कंपनीला शेवटचा माझा रिटायरमेंट आहे, मला घेऊन जायचं आहे. मी त्याला विनंती केली, पण मी मला नाही जमणार नाही, पण मी त्याला येण्याची विनंती केली की माझी आई इथे उपस्थित आहे. माझी काकी 1 वयस्कर आहे, त्याही माझ्या सेवेसाठी माझी सुनबाई आहे, ती आलेली आहे. माझी भाऊ आहे, माझे ज्येष्ठ बंधू त्यांचे मिसेस ते आले. माझा हा पुतण्या मोठ्या भावाचा मुलगा एल&टी लार्सेट कंपनीमध्ये मॅनेजर आहे, तेही माझ्या आज कार्यक्रमासाठी हजर झाले. ती माझी पुतणी आहे आणि ही माझी मुलगी 2 मुलगी आहे आणि ही माझी बहीण आहे. ती माझी मिसेसची भाची आलेली आहे. हे माझे भाऊ त्यांचा मुलगा तो आलेला आहे आणि हा माझा बहिणीचा मुलगा भाचा तोही आलेला आहे. हा माझा मुलगा IRCT मध्ये रेल्वेमध्ये कामाला आहे सुपरवायझर म्हणून. आणि माझे पाऊस सासरमधून माझे बरेचसे लोक आलेले आहेत आणि माझा तिकडे भाऊ चुलत भाऊ सूर्यकांत आर्मी रिटायरमेंट आहे आणि एका बँकेमध्ये आता कामाला आहे सध्या. हे सगळ्या माझ्या कुटुंबियांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचे सर्व नातेवाईक राजू आणि सगळ्यांनी भावना सगळ्या व्यक्त केल्या. यावरून ते थोडं अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं आहे आपल्याला दिसून येतं. पण त्यांच्याबद्दलचा मला जाणवलेल्या गोष्टी स्पष्ट होते. कठीणच्या लोकांना माहिती असेल स्पष्ट होते. स्पष्ट होते वादाचे प्रसंग येतात, पण त्यांच्या भावाने सांगितलं जेवढे लागवले तरी ते लगेच साध्य यायचे. आणि कठीण डिपार्टमेंट हे असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे बाहेरमध्ये, तिथे स्किल पण लागतं, मॅनपॉवर सगळ्यात जास्त लोक हँडल करायला लागतात, मॅनपॉवर पण लागते. ते पण ते उत्तमपणे हँडल केलं. आणि या निमित्तानं सर्व जे यंग पिढी आता येते त्याला असं सांगायचं की आमच्याकडे उत्तम सेंटर लोक किंवा उत्तम स्किल आई इथे उपस्थित आहे आणि माझा नातू श्रेयांश माझा नातू या ठिकाणी माझ्या देवस्थानाला उपस्थित आहे आणि माझे जावई ते या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांचे आभारी आहे. माझे पूर्वजांनी कोणते नाव काढले की माझी आई आणि माझे नातू माझ्या कार्यक्रमाला हजर आहे. धन्यवाद.
इकडे आण सगळं. मी करतो. सचिन आतमध्ये हो. जावा इकडे रमेश इकडे रे मामा इकडे आपण आपल्या शुभस्ते लाल साहेबांचा सन्मान या ठिकाणी करा. आपला परिवार आहे ते आपण
गरम गरम आहे. मैथिली का आणली. जेवण हवे काय